महेश लांडगे हे महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाचे एक वजनदार नेते आणि पिंपरी चिंचवडमधील भोसरी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. त्यांचा पैलवान ते आमदार हा प्रवास अतिशय प्रेरणादायी मानला जातो. विद्यार्थी दशेत असताना महेश लांडगे यांनी NSUI या काँग्रेस पक्षाच्या विद्यार्थी आघाडीतून आपल्या राजकीय जीवनाला सुरुवात केली. 2002 साली महेश लांडगे यांनी प्रथम पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक लढवली. त्यात त्यांचा पराभव झाला. 2004 मध्ये त्यांनी पोटनिवडणुकीद्वारे पहिल्यांदा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून प्रवेश केला. त्यानंतर सलग 3 वेळा ते नगरसेवक म्हणून निवडून आले. 2014च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून तिकीट न मिळाल्याने त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आणि प्रचंड मताधिक्याने विजय मिळवला. 2014 नंतर त्यांनी भारतीय जनता पक्षाला पाठिंबा दिला आणि 2017च्या महानगरपालिका निवडणुकीत भाजपला पिंपरी चिंचवडमध्ये सत्ता मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. प्रमुख कामे आणि योगदान. बैलगाडा शर्यत. महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतींवरील बंदी उठवण्यासाठी त्यांनी न्यायालयीन आणि राजकीय पातळीवर मोठा पाठपुरावा केला. बंदी उठल्यानंतर चिखली येथे देशातील सर्वात मोठी बैलगाडा शर्यत भरून त्यांनी विक्रम प्रस्थापित केला. भोसरी विजन 2020. आपल्या मतदारसंघाच्या विकासासाठी त्यांनी भोसरी विजन 2020 हा आराखडा तयार करून रस्ते, पाणी आणि पायाभूत सुविधांवर भर दिला. इंद्रायणी नदी सुधार प्रकल्प. इंद्रायणी नदीच्या स्वच्छतेसाठी आणि पुनरुज्जीवनासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले आहेत. क्रीडा आणि संस्कृती. कुस्तीगीर असल्यामुळे त्यांनी स्थानिक खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी अनेक कुस्ती स्पर्धा आणि क्रीडा महोत्सवांचे आयोजन केले आहे. महत्त्वाची पदे. अध्यक्ष भारतीय जनता पक्ष पिंपरी चिंचवड शहर 2020 पासून. आमदार भोसरी विधानसभा मतदारसंघ 2014, 2019, 2024. महेश लांडगे हे त्यांच्या आक्रमक कार्यशैलीसाठी आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यांवर घेणाऱ्या ठाम भूमिकेसाठी ओळखले जातात. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीतील प्रचारात उपमुख्यमंत्री, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार आणि भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्यातील राजकीय वाद वाढला होता. आमदार लांडगे यांच्याकडून अजित पवार यांचा एकेरी उल्लेख करून तितक्याच आक्रमकपणे उत्तर दिले जात होते. परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत बोलताना आमदार लांडगे यांनी एक पाऊल मागे टाकल्याचे दिसत आहे. माझी आणि त्यांच्या उंचीची बरोबरी होऊ शकत नाही. ते राज्याचे नेतृत्व करतात. त्यांच्यावर बोलण्याची माझी कुवत नाही, असे आमदार महेश लांडगे म्हणाले. आकुर्डीतील सभेत बोलताना आमदार महेश लांडगे म्हणाले, महापालिकेत सन 2017 मध्ये बहुमताने भाजपची सत्ता आल्यानंतर मोठ्या प्रमाणात विकास कामे झाली. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ताकद दिली. रेड झोनचा प्रश्न सोडवावा. प्राधिकरणाच्या 98,000 मालमत्ता फ्री होल्ड केल्या आहेत. 52 वर्षांनी 12.5% परतावा दिला. पिंपरी चिंचवडसाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय दिले. न्यायालयासाठी स्वतंत्र इमारत भाजप सरकारने मंजूर केली, असे आमदार लांडगे म्हणाले. माझ्यावर चुकीच्या पद्धतीने आरोप करणाऱ्यांना मी 2 दिवसात योग्य प्रकारे उत्तर दिले आहे. महायुतीमधील नेत्यांचा आदर केवळ भाजपने करावा का? शिरूर लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसला सुटला. त्यावेळी आम्ही शांत राहिले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचे मनापासून काम केले. शिरूरमधील इतर मतदारसंघात राष्ट्रवादीचे आमदार असताना त्यांच्या उमेदवाराला कमी मते मिळाली, पण भोसरीतून मताधिक्य दिले. परंतु त्यांच्याकडून विनाकारण खोटे कथानक पसरविले जात आहे. माझी आणि त्यांच्या उंचीची बरोबर होऊ शकत नाही. ते राज्याचे नेतृत्व करतात. त्यांच्यावर बोलण्याची माझी कुवत नाही. शहराचा महापौर भाजपचाच असेल, असे आमदार लांडगे म्हणाले.